हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड्स, तुम्ही म्हणताल आम्ही कुठे निघालो, तर आम्ही निघालो होतो इगतपुरीला. कारण माझ्या ह्या मुलांना खूप कंटाळा आला होता, त्यांना रिफ्रेश व्हायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही 1 दिवसाची इगतपुरीला ट्रिप काढलेली होती. आणि इगतपुरीला आम्ही ट्रॉपिकल रिट्रीट या रिसॉर्टला थांबलो होतो. हे रिसॉर्ट खरंच खूप सुंदर आहे. मी सांगेलच तुम्हाला, दाखवेल पुढे रिसॉर्ट संपूर्ण. आणि इगतपुरी का, तर इगतपुरी संभाजीनगरवरतून आम्हाला जवळ पडतं. 2 तासाचाच रस्ता होता तो. आणि समृद्धी महामार्गामुळे तर रस्ता पण एकदम छान, नो ट्रॅफिक, नो कुछ. त्याच्यामुळे आम्ही लवकर पोहोचलो. आणि हे रिसॉर्ट खरंच खूप सुंदर आहे. मुलं पण खुश होते रिसॉर्ट पाहून. आणि छान अशी ग्रीनरी, ते खूप सुंदर आणि मोठं रिसॉर्ट आहे. आमचं चेक इन होईपर्यंत आम्ही थोडंसं वेटिंग एरियामध्ये वगैरे फिरलो. तिथे असं पेस्ट्री वगैरे ठेवलेले होते. आणि वेटिंग एरियामध्ये गेल्यानंतर त्यांनी आम्हाला छान असं वेलकम ड्रिंक पण दिलं. आणि ना, हे रिसॉर्ट बघून मला एक वाटलं की आपण इथे कधीही येऊ शकतो. जेव्हा रिलॅक्स व्हायचं असेल ना, तर 1 दिवसासाठी किंवा 2 दिवसासाठी ही ट्रिप खूप सुंदर आहे. गेट टुगेदरसाठी पण खरंच खूप सुंदर आहे ही जागा. तुम्ही येऊ शकता, मस्तपैकी गेट टुगेदर करू शकता. आणि ही एक रूम एका फॅमिलीसाठी सफिशियंट आहे. कारण की खाली एक बेड आहे आणि वरती पायऱ्या चढून पण वरती तुम्ही जाऊ शकता. वरती पण एक डबल बेड आहे. त्याच्यामुळे खाली 2 मेंबर आणि वरती 2 मेंबर आरामशीर राहू शकता. आणि रूममध्ये सामान वगैरे ठेवून आम्ही फ्रेश होऊन मस्त निघालो स्विमिंग पूलकडे. कारण स्विमिंग पूलमध्ये आम्हाला मस्त एन्जॉय करायचा होता. हे बघा, हे तिघं छानपैकी बॉल वगैरे खेळत होते स्विमिंग पूलमध्ये आणि बाहेर येऊन नंतर चिल करत होते. आणि हा माझा हिरो बघा, गॉगल घालून कसा झोपलाय. आणि मी इकडे स्विमिंग करण्याचा प्रयत्न करत होती, कारण की मला स्विमिंग येत नाही. आणि तिथे वॉर्म वॉटर स्विमिंग पूल पण होता. आणि स्विमिंग पूलमध्ये मज्जा केल्यानंतर आम्ही गेलो ॲडव्हेंचर पार्कमध्ये. ॲडव्हेंचर पार्कमध्ये 2-4 ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज होत्या आणि त्याही आम्ही केल्या. त्यानंतर तिथे ना आणखी मुलांसाठी खेळण्यासाठी गेम्स पण होते, छोटे छोटे बऱ्यापैकी. मुलांनी ते गेम्स पण खेळले, गो कार्टची पण मजा घेतली. आणि मला ना खरंच खूप हे रिसॉर्ट आवडलं, कारण खूप सुंदर आहे हे रिसॉर्ट. आणि ना, इथे भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत खेळण्यासाठी मुलांना. आणि मुलं थोडेही बोर होत नाहीत त्याच्यामुळे. आणि मेन म्हणजे मोबाईलपासून दूर राहतात, एकमेकांसोबत एन्जॉय करतात. माझ्या मुलांनी तर खूप एन्जॉय केला आणि त्यांना खरंच खूप छान वाटलं इथे येऊन. सायकलिंग वगैरे करून झाल्यानंतर रात्रीचं जेवण झाल्यावरही आम्ही गेम्स खेळायला गेलो. इंडोर गेम्स पण होते तिथे, तर ते आम्ही खेळले. हे बघा, हे छोटासा बछडा, हा पण मस्त एन्जॉय करतोय. खूप सुंदर आहे हे रिसॉर्ट, मला तर खूप आवडलेलं आहे. आणि तुम्हीही नक्कीच जाण्याचा प्रयत्न करा या रिसॉर्टमध्ये. खूप छान आहे, वातावरण पण तिथे खूप सुंदर आहे. आणि माझा हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. तर आता भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.